मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या काळात स्त्रीनं सक्षम बनणं गरजेचं होत चाललंय. तिला सक्षम होण्यासाठी अनेक कवाडं खुली होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया. मैत्रिणींनो, सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत चाललाय. यामुळं आपण एकमेकांशी जोडले तर जातोयच, यासोबतच आपल्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करणं यांसारखे अनेक फायदे या सोशल मीडियाचे आपल्याला दिसून येतात. याच सोशल मीडियाचा वापर करून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेणाऱ्या आपल्या मैत्रिणीला आपण आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात भेटणार आहोत. हे यश मिळवताना त्यांना त्यांच्या पतीचीही अनमोल साथ लाभली आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाला. ऐकूया सोशल मीडिया अर्थार्जनाचं साधन याविषयी पूजा बन्ने आणि अनिल बन्ने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. पूजाताई आणि अनिलराव, तुमचं दोघांचंही आमच्या आकाश इंडिया स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर. पूजाताई, तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव उगार आहे आणि मी इकडे जत तालुक्यात बिळूर म्हणून एक खेडेगाव आहे. तिथं बिळूरमध्ये मी राहत होते आणि शिक्षण वगैरे तिथं झालेलं आहे माझं पूर्ण. शिक्षण हे बिळूर गावातच झालेलं आहे आणि कन्नड झालेलं आहे. माझं थोडंसं मराठीमध्ये बोलताना चुकलं तरी पण थोडंसं मला समजून घ्या एवढंच विनंती आहे. नक्कीच. पूजाताई, घरी कोण कोण असतं? मी, पती आणि आम्हाला 3 मुले आहेत आणि सासू, दीर, जावई आणि त्यांचं 2 मुलं आहेत. अच्छा. हो. तुमचं माहेर कन्नड आणि कर्नाटक, सासर महाराष्ट्र, मराठी. हो, मराठी. तर या दोन्हीमध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला? हो, भरपूर जाणवला. माझं शिक्षण वगैरे सगळं कन्नड झालं आणि लग्न झालं महाराष्ट्रामध्ये. आणि अगोदर मला मराठी काहीच येत नव्हतं आणि लग्नानंतर दादानी मला पुण्याला घेऊन गेला आणि पुण्याला गेल्यावर तिथं भरपूर असं म्हणजे सगळेजण आजूबाजूचे सगळं मला मराठी बोलणार आणि दादानी त्यावेळी मला असं भरपूर मराठी शिकवलं. त्यामुळे आता मला थोडंफार मराठी पण येते. तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या पाककृतीचे व्हिडिओ अपलोड करता, तर ही कल्पना कशी आपणास आली? काय झालं सर, कोरोनामध्ये आपल्याला बाहेरचं काहीच काम नव्हतं आणि आपण फक्त रानातच करायचं. दुसरं आपल्याला दादांना पण काही काम नव्हतं आणि आपण घरीच बनवायचं आणि घरातच आपण बनवून असं खायचं. त्यावेळी डोक्यात आलं की आपलं ग्रामीण खाद्य संस्कृती रोज आपण बनवतच असतो. आपलं सगळं खडेधान्य वगैरे आपलं असतो, देशी असतो आणि तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही बनवतो, तेच आपण सगळ्यांना दाखवलं की असंच कडधान्य वगैरे आपलं गावाकडची संस्कृती सगळेजण टिकायला पाहिजे असं आपण थोडंसं विचार करून सोशल मीडियावरती टाकत नाही. तुमची मातृभाषा कन्नड आणि व्हिडिओमधील भाषा ही मराठी असते. मराठी असते. हो. तर हे मराठी व्हिडिओवरती बोलण्यासाठी तुम्हाला अवघड गेलं का? हो, भरपूर अवघड गेलं. अगोदर आपण व्हिडिओ करताना म्हणजे सारखं कन्नडच जायचं. मी पहिल्यांदा काय केलं तर एकदा लिहून घेतलं होतं सगळं मराठीत, पण दादांनी असं म्हटलं तसं नाही करायचं, तुला काय बोलता येतं ना ते बोलून टाक. पण त्या पहिल्यांदा आपण दादानी, मी आणि सासूबाई 3 जण मिळून ते व्हिडिओ केलं. मी पूर्ण ते सगळं लिहून ठेवलं होतं पण त्यातलं काहीच वाचलं नाही. मला कसं मराठी येते ना तसंच मी बोलून टाकलं. ते सगळ्यांना आवडलं भाषा. तुम्ही पहिला व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती टाकला, तर त्याचा अनुभव कसा होता? तर सांगायचं तर मला तर जास्त मराठी येत नव्हता आणि ते सोशल मीडियावरती व्हिडिओ गेल्यावर सगळ्यांचं असं कमेंट होत होतं की वहिनींचं भाषा खूप छान आहे, त्यांचं म्हणजे आवाज ऐकायला पण भारी वाटतं, तुम्ही असंच पुढं व्हिडिओ करत जावा, सगळ्यांना हे खूप आवडते, असं सगळ्यांचं कमेंट ऐकून आहे ना मला फार आवडलं. अनिल राव, मी तुम्हाला राव याच्यासाठी म्हणतो की तुम्ही युद्धकला, मैदानी खेळ, घोडेस्वार हे सगळं करता आणि हे एक शेतकरी म्हणून जीवन जगत असताना याचाही छंद तुम्ही जपलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला अनिल राव म्हणतो. धन्यवाद सर. तर अनिल राव, कसं असतं, बऱ्याचदा पतीला पत्नी व्यवसायामध्ये साथ देत असते, मदत करत असते, परंतु तुम्ही पत्नीला तिच्या आवडीमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करता, तर हे कसं वाटतं? नक्कीच सर. सुरुवातीला काय झालं की तिला मी मदत का करायला लागलो याचं स्पष्टीकरण देतो. एकतर तिची भाषा कन्नड आणि
तिला सोशल मीडियामध्ये थोडंसं इंटरेस्ट आहे हे मला जाणवलं, किंवा तिच्याकडे जे असणारी पाक कौशल्य जे आहे, जे स्किल आहे तिच्याकडे, ते जर सगळ्यांकडे जर पोहोचलं तर अधिक त्याचा फायदा सर्वांनाच होईल. ह्या हिशोबानं आम्ही ते चॅनल सुरू केलं. आणि तिला मी मदत का केलं तर प्रॉपर तिला जे सुरुवातीचं जे निवेदन लागतं ते निवेदन तिला मराठीमध्ये आजही येत नाही. त्यामुळे म्हणून मी सुरुवातीला काही व्हिडिओमध्ये तिला सांगितले मी तुला सहकार्य करेन, सुरुवातीचं निवेदन आणि शेवटचं निवेदन मी करेन आणि राहिलेलं जे काही पाककला आहे ते तू स्वतः सांग. मग त्यामुळं तिला एक सवय लागून गेली की माझे पती मला सहकार्य करतात आणि हे गृहीत धरूनच ती आजही व्हिडिओ करते. आणि मलाही लागली सवय, ती रोज वेगवेगळ्या पाककला करते, खायला घालते. त्यामुळे मी सुरुवातीपासून आतापर्यंत रोज निवेदनही माझंच असतं सुरुवातीपासून. आणि तिला एक प्रोत्साहन द्यायचं काम मी करतो. शिक्षण फार कमी आहे, पण तिला जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच चांगलं काम उभं करू शकते. हा एक विश्वास सुरुवातीपासून होता आणि आज ते आपल्याला बघायला मिळते. सर पूजाताई, तुमचं जे चॅनल आहे हो. सोशल मीडियाचं, तर याचे फॉलोअर्स किती आहेत? सगळं मिळून आपलं 5.5 लाख फॉलोअर्स आहेत. एक 100 किंवा 200 फॉलोअर्स असणे हे खूप अभिमानाची गोष्ट सांगतात. आणि तुमचे तर 5-5.5 लाख हो, आहेत. 5.5 कसं वाटतं हे? हो, मस्त वाटते. ऐकूनच असं वाटते की म्हणजे खूप छान वाटते. पूजाताई, हा. तुम्ही सुरुवातीला पाककलेच्या साहित्याची जमवाजमव केली, हो. तर ही कशी केली जमवाजमव? सर, अगोदर आपण सुरुवातीला एक गोड पदार्थ केलं होतं, ते शेवळ्याची खीर. आणि आपण रोज तर शेवळ्याची खीर बनवत असतो घरात, पण त्याच पद्धतीने आपण ते शेवळ्याच्या खीरमध्ये काय काय वापरतो ना, ते सगळं मी आपल्याला किती प्रमाणात लागतो तसं आपण वेगवेगळ्या वाटीमध्ये आपण घेतलं होतं. आणि काय काय साहित्य लागतं तेच आपण सगळं तयारी करून घेतलं. शेवयाची खीर. हा, शेवळ्याची खीर. अनिलराव, पहिला व्हिडिओ बनवताना तांत्रिक वस्तूंची जमवाजमव तुम्ही कशी केली? सोशल मीडियामध्ये तांत्रिक गोष्टी किंवा टेक्निकल गोष्टी म्हणला तर कॅमेरा असतो, माईक लागतं, त्यानंतर त्या जिथं आपण शूट करणार तिथं लाईट पाहिजे आणि प्रॉपर बोलणाऱ्यांना ते काय बोललं पाहिजे मला सांगायला लागत होतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नवीन होत्या. आम्ही सुरुवातीला सर आमचा एक मोबाईल होता, त्या मोबाईलवर शूट केला. त्याला काही माईक नाही, काय नाही, फक्त असं सेल्फी कॅमेरा लावला. कोविडचा काळ सुरू होता आणि बोलताना मग आपण हाय असं सेल्फी कॅमेरा लावून तो शूट केला. नंतर मग मीच कॅमेरा लावून बाकी सगळं चित्रीकरण करून घेतलं होतं आणि तो हाय असं एडिटिंग करून आम्ही चॅनलवरून अपलोड केलं. खूप लोकांना तो व्हिडिओ आवडला. बोलीभाषा आणि जसं आहे त्याच पद्धतीनं आम्ही लोकांसमोर गेल्यामुळे ते अधिक लोकांना आवडलं. त्यात बाकीचं काही स्क्रिप्ट किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या. इतक्याच टेक्निकल साहित्यावरतीच आम्ही लोकांसमोर गेलो होतो आणि ते आता चांगलं लोकांपर्यंत दिसतंय. अर्थात पैसे कमवण्यासाठी शिक्षणच हवं असं काही गरज नाही. नाही, असं काहीच गरज नाही. म्हणजे गावाकडे काय होतात, असं महाविद्यालय वगैरे लांब असेल तर स्त्रियांना तर काय होते, घरातल्यानी लय घाबरतात. मुलींना एकटीला तिथं लांब शिकवायला जायचं, असं बरेच अडचण असतात. त्यामुळं जास्त शिक्षण नसेल तरी पण स्त्रियांनी काय पण करू शकतात. हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. हो, दाखवून दिलेलं आहे. तर हे सोशल मीडियाच्या व्हिडिओमधून हो आपणास पुरेसा पैसा मिळतो का? सर, मिळतो. आपलं सगळं घरातलं खर्च जाऊन आपल्याला थोडंफार सेव्हिंगसाठी मिळतोय. छान. हो. तुम्ही पाककलेचे व्हिडिओ बनवता आणि सोशल मीडियावरती टाकता, हो. तर याच सोबत तुम्ही इतर काही व्यवसाय करता का? हो, बऱ्याच जणांचं असं कमेंट होतं की आपण ग्रामीण खाद्य संस्कृती आपण दाखवतो, पण त्यामध्ये तुम्ही कुठला मसाला वापरताय. आणि तसं आपल्याला बऱ्याच जणांचं कमेंट होतं की दादा वहिनी तुम्ही कुठला मसाला वापरताय ते आम्हाला द्या. असं 6 महिने सगळ्यांचं कमेंट होत होतं. त्यामुळे आज आपण आहे ना मसाल्याचा उद्योग पण चालू केले आहे. हे मसाला उत्पादन याला कसा प्रतिसाद आहे? मसाल्याला पण भरपूर प्रतिसाद आहे आणि वेगवेगळ्या राज्यातून आपला मसाला जातो, सगळीकडे जातो आपला मसाला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रमात सोशल मीडिया अर्थार्जनाचं साधन याविषयी पूजा बन्ने आणि अनिल बन्ने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. हा मसाला उत्कृष्ट होण्यासाठी हो. किंवा तुमची पाककृती उत्कृष्ट होण्यासाठी हो. तुम्ही काय करता? म्हणजे याचं गुपित काय आहे? आपण सगळं मसाला वगैरे ना आपण घरातच बनवतो. तर आपण मसाला बनवताना ना आपण हेब्रेड वगैरे काहीच वापरत नाही. आपण असं डायरेक्ट शेतकऱ्यांकडे जाऊन ते देशी आहे का हेब्रेड आहे का तेच आपण सगळं ते शोध घेऊन मगच आपण देशी असेल तरच तेवढं आपण घेऊन घराकडे येऊन ते मसाला बनवतो आणि तेच आपण मसाल्यांना सगळं राज्यात आपण ते मसाला पाठवतो. देशी वाण हे तुमच्या उत्कृष्ट पाककृतीचं आणि मसाल्याचं गुपित आहे. हो, देशी वाण. तुम्ही व्हिडिओ बनवत असता, हो. तर त्यावेळी पदार्थ बनवत असताना तुमच्या हातासोबत तुमचं तोंड ही चालणं गरजेचं आहे. ती तोंडाची बडबड ही चालू असणं गरजेचं आहे. हो. तर
ही बडबड सुरुवातीला तुमच्या व्हिडिओमध्ये आली नसणार आहे, कालांतरानं आली असणार आहे. हो. तर ही वक्तृत्व कला तुम्ही कशी साध्य केली? तर आपण काय रोज स्वयंपाक करताना आपण काय बडबडत नसते, फक्त आपलं हात चालतोय. आणि आता पुढच्या लोकांना आपण समजायचं असेल तर आपलं तोंड पण चालायलाच पाहिजे. त्यानुसार आपल्याला कसं येतं ना तसं आपण हाताबरोबरच आपलं तोंड पण हे केलंय. आणि आता आपण कसं पदार्थ बनवतो ना तसं आपण तोंडानं पण सगळ्यांना समजून सांगतोय. पूजाताई, ग्रामीण भागामध्ये अद्याप ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. हो. तुम्ही अगदी जतपासूनही दूर अशा बिळूसारख्या खेडेगावामध्ये आहे. तर या खेडेगावामध्ये सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून ते अपलोड करणं आणि सोशल मीडियामध्ये एक स्त्री काम करते, हो. तर हे करत असताना तुम्हाला काय अनुभव आला? ग्रामीण भागात असल्यामुळे ना स्त्री म्हणजे बाहेर पडायचं पण हे असतंय. आणि त्यावेळी आपण सोशल मीडियावरती कधी आलो त्यावेळी आपण कोणाला सांगितलं नव्हतं, गावाला पण कोणाला माहित नव्हतं आणि शेजारी पाजारीनं पण माहित नव्हतं. आम्ही सोशल मीडियावरती गेलोय, आम्ही व्हिडिओ बनवतोय. सगळ्यांना माहित झालं म्हणजे 6 महिन्यानंतर सगळ्यांना माहित झालं ह्यांनी सोशल मीडियावरती काम करतात. आणि सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांना पण कळालं आणि यांनी आता चांगलं काम करायलेत. म्हणजे सोशल मीडियावरती जाऊन काही असं नसतंय ना, चांगलं करतात. म्हणजे गावाकडे काय असतं, सोशल मीडिया म्हटलं की वाईटपणा असतो. आणि त्यांना 6 महिन्यानंतर आपला व्हिडिओ कधी व्हायरल झाला आणि आपल्याला चांगलं असं कधी प्रतिसाद मिळाला, त्यांना तेव्हा कळेल की ह्यांनी काय तर चांगलं काम करतात. त्यावेळी त्यांनीच आम्हाला येऊन म्हणजे असं विचारलं, तुम्ही सोशल मीडियावरती असं व्हिडिओ टाकताय का? म्हणजे बरं वाटतंय सगळ्यांचं कमेंट वगैरे वाचून, तुम्ही हे काम बरं केला असं चालू करून. त्यामुळे आम्हाला पण त्यावेळी बरं वाटलं. त्यावेळीच आम्ही सगळ्यांना सांगितलं. सुरुवातीला काही विरोध झाला का? नाही, घरातलं तर कोणाचा विरोध झाला नव्हता. अनिलराव, सोशल मीडियावरच्या काय काय अडचणी सुरुवातीला जाणवल्या? आता आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियासाठी लागतं ते म्हणजे इंटरनेट. म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत आम्हाला इंटरनेटचीच खूप गरज भासते. आणि जसं आम्हाला इंटरनेटचं स्पीड हवं त्या लोकेशनला ते आम्हाला मिळत नाही. ते एक सगळ्यात मोठं कमतरता आमच्यामध्ये भासते. आणि दुसरी गोष्ट अशी असते, आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आजूबाजूला नेचर सोशल मीडियाला पॉझिटिव्ह नसतं. त्यामुळे बरेच लोक टाइमपास करतात की काय असं वाटू शकतं. त्यांच्याकडे न बघता त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून आम्ही आमचा प्रवास सुरू आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये अडचणी काय असतात ग्रामीण भागात, तर त्याला जे लागणारे इक्विपमेंट्स असतात ते लवकर मिळत नाहीत. काही गोष्टी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आणावं लागतात ह्या रेसिपी करण्यासाठी. असं ह्या क्विकमध्ये मिळणाऱ्या गोष्टी नसल्यामुळे थोडासा वेळ याच्यामध्ये जातोय. पण आता आम्हाला इतकी ह्या सगळ्या गोष्टी सवय झाल्यात, हे सगळ्या गोष्टी आम्हाला आता सहज साध्य होत आहेत. वेळ जरी लागला तरी ते आम्हाला आता वाटत नाही की ह्याला फार वेळ लागतोय. सहज आता या सगळ्या गोष्टी जमून येत आहेत. सर, पूजाताई, तुम्ही जवळजवळ सर्वच पाककृती करता, हो. तर एखादं हॉटेल सुरू करावं असं कधी डोक्यात आलं का? आता सगळीजण म्हणतात तुमचं हाताचं चव आपल्याला बघायचं आहे, तुम्ही कुठंतरी एखादा हॉटेल चालू करा. पण आपलं तर मुलं वगैरे सगळं लहान आहेत, पण मुलं वगैरे मोठं झाल्यावर आपण ते विचार करूया. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कसा असतो? हो, भरपूर साथ देतात. आणि सगळ्यांचं आपल्या घरातलं सासूबाई, दीर, जावई, सगळं मुलं सुद्धा आपल्याला साथ देतात. आपण व्हिडिओ वगैरे बनवताना ना आमची सासूबाई सगळं पोरांना घेऊन बाहेर बसतात आणि त्यांचं तर आपल्याला भरपूर हे साथ आहे. त्यामुळे आज आपण सगळं घरातल्यांनी साथ असेल तर कोण पण असू दे पुढे जाऊ शकतं. असंच आपल्या घरात पण हे झालेले आहे. सगळ्यांचा साथ असल्यामुळे आपण इथंपर्यंत पोहोचलोय. अनिलरावांबद्दल काय सांगाल? सांगायचं म्हटलं की प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देतात. म्हणजे असं काही अडचण आलं तरी पण मी नाही सांगू शकलं तर पण त्यांना लगेच कळते, त्यांनी आपल्याला लगेच हे करतात. न सांगता येईल सगळं न सांगता सुद्धा. हो. पूजाताई, एखादी पाककृती करत आहात आणि ती काही कारणास्तव बिघडली, हो. तर कसं वाटतं? त्याचा काय अनुभव आहे? नाही, अजून तर असं कधी झालं नाही. आपलं पारंपरिक पदार्थ असते त्यामुळे त्यामध्ये बिघडायचं काय असं हे प्रश्नच आला नाही. हो. हे इतके पदार्थ बनवता, तर या पाककलेचा तुम्ही काही कोर्स वर केलाय का? नाही सर, काहीच आपलं कोर्स वगैरे झालं नाही. आपण काय खेडेगावात असल्यामुळं आपण सासूबाईकडनं भरपूर असं रेसिपी पण म्हणजे शिकलोय. त्यामुळे असं आपण कोणतर गावात कोणीतरी एक वेगळं पदार्थ बनवलं त्यांच्याकडून विचारायचं तुम्ही कसं केलाय, आणि तेच आपण असं पारंपरिक पदार्थ आपण बनवून सगळ्यांना दाखवतो. अगदीच माहित नसलेला नवीन पदार्थ तुम्हाला ऐकायला मिळालाय, तो कोणता? मला एकदा सगळ्याजणी कमेंट करत होती की दादा वहिनी तुम्ही आम्हाला पिझ्झा करूनच दाखवा. मग हे तर पारंपरिक रेसिपी नव्हता, पण आता हा करायचा असं विचार आले की आमच्या ननंदबाईंचं कोर्स झालं होतं
आणि त्यांना मी फोन करून विचारलं, आम्हाला तर असं कमेंट येतात, पण पिझ्झा कसा बनवायचा? तर त्यांनी मला सांगितलं पिझ्झा असं असं बनवायचं. त्यावेळी आपण आपल्या म्हणजे गावाकडच्या पद्धतीने आपण कढईमध्ये पिझ्झा बनवून दाखवले सगळ्यांना. ते सगळ्यांना खूप आवडले. म्हणजे गावाकडे असलं तरी पासून पिझ्झा बनवता येतो घरात. छान. हो. हे सगळं पाककृती बनवल्यानंतर, पदार्थ बनवल्यानंतर हो. हे संपवतो कोण? हे आपलं म्हणजे घरातले सदस्य भरपूर आहेत, त्यामुळं असलं आपलं अडचण येत नाही. आणि आपण जास्त केलं ना पदार्थ, आपण शेजाऱ्यांना वगैरे देतो खायला. हो. ही तर ग्रामीण संस्कृती आहे. हा, ग्रामीण संस्कृती आहे. अनिलराव, तुम्ही जे व्हिडिओ बनवता त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा गावाकडची रांगडी भाषा वापरता. बरोबर. तर हे रांगडी भाषा वापरावं हे कसं सुचलं तुम्हाला? मुळात सर मी सांगली जिल्ह्यातला, पण माझं महाविद्यालयीन शिक्षण हे स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी झाले. आणि पहिल्यापासून मला मैदानी खेळाची आणि तालमीची आवड असल्यामुळे मी अशा वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन तिथं मी व्यायाम करायचो, घोडेस्वारी किंवा तालमीतले व्यायाम. त्यामुळं प्रत्येक ठिकाणची मला ती भाषा अवगत होत गेली. सातारकर काय बोलू शकतात, सांगलीकर काय बोलू शकतात आणि कोल्हापूरकर काय बोलू शकतात हे मला त्यांच्या सहवासात गेल्यामुळे समजलं. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तीच रांगडी भाषा आणि तीच बोली भाषा वापरतो. त्यामुळे ती इतकं लोकांना आवडायला लागलं. फार म्हणजे रोजच्या रेसिपीतले काही कमेंट्स हे भाषेवरती असतात आणि काही कमेंट्स हे रेसिपीवरती असतात. त्यामुळे ती भाषा मला जसेच्या तसं आज घेऊन जाताना मला फार आनंद होतोय. आणि हे सूचना पाठीमागे हे सगळ्यांचा सहवास आहे सर. ताईंकरिता या भाषेचा एक थोडासा झलक आम्हाला दाखवू शकाल का? जसं आम्ही रेसिपी स्टार्ट करतो, सुरुवातीचं जे निवेदन असतं त्याच भाषेत मी बोलतो. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी की नाही, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी झणझणीत अशी मिसळ. आता मिसळ म्हटलं की मंडळी महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात जावा तुम्हाला मिसळ हे ऐकायला मिळणार, बघायला मिळणार आणि खायला मिळणार. आणि त्याच मिसळची चव आज आपण घेणार आहे. पण ती रेसिपी कशी असते मंडळी हे आपण बघणं फार गरजेचं आहे. त्यासाठी कारभारने करणार का आज मिसळ? हो, चालते की. हा, मग मंडळी होऊनच जाऊ दे. मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मग रेसिपी आपल्याला समजून जाईल बघा. चला तर मग सुरू करूयात या रेसिपीला. असा एक टोन त्या व्हिडिओमध्ये असतो. आणि फक्त रांगडा असं नाही, पण एक मनाला भावणारा एक त्यातला गोडवा सुद्धा त्याच्यामध्ये लोकांना खूप भावतो सर. पूजाताई, घर सांभाळत तुम्ही हे सगळं पाककृती व्हिडिओ हे करता, तर दोन्हीचा बॅलन्स कसा करता? हो, थोडंसं हे होते, लहान बाळ वगैरे असल्यामुळं आणि घरातल्यांचे सगळ्यांचा साथ असल्यामुळं आपण सगळं घरातलं आवरून घेतो. मग स्वयंपाकचं काय असतं ते आपण नंतर ठेवतो. आणि सकाळी तर आपल्या घरात कोण जेवत नाहीत, त्यामुळं सगळं काम आवरून आणि मुलं वगैरे सगळं बाहेर खेळायला जातात आणि सासूबाईकडे असतात सगळं मुलं. आणि त्यांनी बाहेर गेले की आपण रेसिपीला सुरुवात करतो आणि सगळं मुलं वगैरे येऊसपर्यंत आपलं रेसिपी आवरून जाते. तुम्हाला तुमचे श्रोते यांनी तुमची रेसिपी खूप चांगली झालेली आहे अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर कसं वाटतं? हो, मस्त वाटतंय. असं कुठेतरी वाटते की आम्ही पदार्थ केलेले सगळ्यांना आवडते, हेच आम्हाला खूप छान वाटतंय. म्हणजे आनंद वाटतोय. म्हणजे असं कोणी सांगत नाही की आवडलं नाही, म्हणजे असं मी एवढं पदार्थ बनवले की कोणाला आवडलं नाही असं कधीच नाही झालं. कार्यक्रमात आत्ताच आपण सोशल मीडिया अर्थार्जनाचं साधन याविषयी पूजा बन्ने आणि अनिल बन्ने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.